आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नागपूर स्पेशल पुरणाचे मोदक। एक शेर डाळ घेतली, नॉर्मल गिलासाने एक ग्लास डाळ घेतली, 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती शिजायला ठेवली। एक उकळी आल्यानंतर त्यात थोडीशी हळद घातली कलर येण्यासाठी आणि शिजू दिली। डाळ चांगली शिजल्यानंतर पाणी निथळून घेतलं आणि त्यात साखर घातली। जेवढी डाळ घेतली होती तेवढीच साखर घातली। 1 ग्लास साखर घातली, नॉर्मल ग्लासाने 1 ग्लास साखर आणि आणखी परत शिजू दिलं। व्यवस्थित शिजलेली आहे डाळ। आता पुरण यंत्राच्या साहाय्याने मदतीने डाळ वाटून घेतली। एकदम प्लेन वाटायची आहे डाळ। हे बघा मस्त वाटून झाली आहे डाळ। पूर्ण डाळ छान मस्त झाली आहे प्लेन वाटून। आता एका मोठ्या परातीत कणिक घेतली, गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडं मीठ घातलं आणि तेलाचं मोहन दिलं आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेतली। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। कणिक मळल्यानंतर 10 मिनिटं झाकून ठेवलं। 10 मिनिटानंतर आणखी थोडं पाणी घालून मळून घेतली कणिक। आपली व्यवस्थित कणिक मळून तयार आहे। आता छोट्या छोट्या याच्या पाऱ्या लाटून घेतल्या। पाऱ्या लाटल्यानंतर त्यात मधोमध पुरण घातलं आणि छान चारहीकडून असं छान मोदकाचा आकार दिला। हे बघा आपला मोदक तयार झाला। अशाच प्रकारे पूर्ण मोदक करून घेतले। हे बघा छान झाले मोदक। आता हे एक एक तळून काढू। छान कडकडीत तेल गरम होऊ दिलं आणि त्यात एक एक मोदक तळून काढले, छान गोल्डन ब्राउन कलर येतपर्यंत। खूप छान आणि टेस्टी लागतात हे मोदक। नागपूरकडे पुरणाच्याच मोदकाचा जास्त महत्त्व आहे आणि इकडे पुरणाचेच मोदक जास्त प्रमाणात केले जातात। वाव मस्त, रेडी टू सर्व। हे बघा किती छान झाले आहे आपले मोदक। गणपती बाप्पाचा प्रसाद तयार आहे। तुम्ही पण करून बघा असे पुरणाचे मोदक आणि एन्जॉय करा। वाव जबरदस्त, बढिया, मस्त। बाय।